नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, उद्या जर पेपर असतो ना, आज मोठी दगदग होत असते. पेपरच्या एक दिवस अगोदर खूप गडबड होते, खूप गोंधळ होतो. एखादा विद्यार्थी म्हणतो, "अरे माझं हे नाही झालं, माझं ते नाही झालं. उद्या पेपरला काय घेऊन जाऊ, काय नको जाऊ, काय करू मी एक दिवस आधी पेपरच्या? कुठल्या प्रश्नांची तयारी करू, कुठले इम्पोर्टंट प्रश्न?" कुठला तरी एक मित्र म्हणतो, की "अरे हे 10 प्रश्न लीक झालेत, हे 10 प्रश्न खूप इम्पोर्टंट आहेत. अमुक-अमुक युट्यूब चॅनलवरती हे 3 प्रश्न इम्पोर्टंट सांगितलेले आहेत." आता काय करू, नेमका कशाचा अभ्यास करू आणि खूप सारा गोंधळ होतो. तर मित्रांनो, या एक दिवस अगोदर आपण नेमकं काय केलं पाहिजे, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या गोष्टी समजल्या पाहिजे. नाहीतर मग परीक्षेचा बट्ट्याबळ होऊ शकतो. त्यामुळे ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या सगळ्यांसाठी. 10वी असाल, 12वी असाल, कुठल्याही इयत्तेत असाल, परीक्षेच्या एक दिवस अगोदर आपण काय केलं पाहिजे, स्ट्रॅटेजी आपली काय असली पाहिजे, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. खूप महत्त्वाची व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आहे. तर जाऊयात पटकन पुढं. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चर्चा खूप महत्त्वाची आहे. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, 10वी परीक्षा देत असाल, तुमच्याकडे जर सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका नसतील, इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिकांच्या लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यात. त्याचबरोबर बऱ्याचशा विषयांच्या इम्पॉर्टंट नोट्सच्या सुद्धा लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या तुम्ही डाउनलोड करू शकताय. आणि जर सेमी इंग्लिशला असाल तर आपला एक सेमी इंग्लिशचा YouTube चॅनल आहे, ज्याच्यावर इंग्लिशमधून आपण व्हिडिओ बनवतो. त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर एक दिवस आधी काय करायचं ते आपण पटकन बघून घेऊयात. बघा मित्रांनो, काय करावं, काय नाही करावं. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, फक्त महत्त्वाच्या मुद्द्यांची उजळणी आपल्याला करायची आहे. एक दिवस अगोदर जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्या गोष्टींचं ऑलरेडी तुम्ही पाठांतर केलेलं आहे, त्याची फक्त आपल्याला उजळणी केलेली आहे. आणि काय नाही केलं पाहिजे का, नवीन विषयाचं वाचन टाळा मित्रांनो. अवॉइड स्ट्रॅटेजी स्टार्टिंग न्यू टॉपिक्स. नवीन वाचणं टाळा. जो तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे तोच करा. कारण नवीन वाचल्यामुळे उद्या दुसऱ्या दिवशी कदाचित ते तुमच्या लक्षात राहील की मला माहिती नाहीये. त्यामुळे अगोदर जितका तुमचा अभ्यास झाला ना, पहिले त्याचा सराव करा. पहिला त्याचा सराव करा. पहिला तो समजून घ्या. त्याची उजळणी करा. हे बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. कारण आज जर तुम्ही नवीन वाचाल काही, तर जे मागं जे वाचलेलं आहे ते सुद्धा विसरून जाण्याची दाट शक्यता आहे. एखादा जर खूपच इम्पॉर्टंट वाचला नवीन टॉपिक तर तो करा. पण जास्तीत जास्त नवीन नका करू. पूर्णपणे नवीन अभ्यास नका करू. पूर्णपणे आज मी उद्या पेपर आहे, आज मी जेवढं पाठांतर झालंय माझं ते झालंय, आता मी इथून पुढे नवीन काहीतरी 2-3 धडे आज दिवसभर करणार. तसं करू नका. जेवढा तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे त्याचीच एक रिव्हिजन आपण आदल्या दिवशी करायची. नवीनच्या भानगडीत खूप कमी पडा. अगोदर सगळी ही रिव्हिजन करा. नंतर तुम्हाला वाटलं तर एखाद तास तुम्ही करा नवीन. याचा दिवसभर नवीन वाचत बसाल तर गडबड होऊ शकते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आवश्यक वस्तू तयार ठेवा. बघा, पेपरच्या आदल्या दिवशीच, बोर्डाच्या पेपरच्या आदल्या दिवशी, उद्या मला पेपरला जाताना काय काय घेऊन जायचं ती एक लिस्ट आणि त्या सगळ्या वस्तू जवळ ठेवा. नाहीतर दुसऱ्या दिवशी पेपरच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर, अरे बापरे, कंपास बॉक्स कुठे आहे, मोठी पट्टी सापडत नाही, हॉल तिकीट सापडत नाहीये, शाळेच्या ड्रेसला इस्त्री केलेली नाहीये, शाळेच्या ड्रेसला इस्त्री आदल्या दिवशी करून ठेवा. माझी शाळेची बुटं सापडत नाहीये, पेन माझ्याकडे 2च आहेत, तिसरा एक पेन असला पाहिजे, पेन्सिल तुटलेली आहे. जे काही लागल ते सगळं आदल्या दिवशीच तयार ठेवा. म्हणजे उद्या तुम्हाला स्ट्रेसच नको. बाकी उद्या तुमचा फालतू वेळ जायला नको सकाळी उठल्यापासून. बघा, काय काय घेऊन जा. हॉल तिकीट, ओळखपत्र, पेन असेल ते पण एक्स्ट्रा पेन, पेन्सिल, स्केल, पाण्याची बाटली, कंपास आणि घड्याळ सुद्धा न्या. घड्याळ सुद्धा घेऊन जायचं आहे. घड्याळ कुठलं घेऊन जायचंय? डिजिटल वॉच चालणार नाही. साधं घड्याळ तुम्हाला चालणार आहे. कारण डिजिटल वॉच जर तुम्ही घेतला तर तुम्हाला बाहेर ठेवावं लागेल, कारण त्याच्यात कॅल्क्युलेटर असतं, या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे वापरत असताना शक्यतो साधं वॉच वापरा, साधं घड्याळ. आणि सोशल मीडियाचा वापर करू नका आदल्या दिवशी. अनावश्यक वस्तू तयार ठेवा. सोशल मीडियाचा वापर अजिबात करत नाहीये. आदल्या दिवशी मोबाईलचा वापर जर तुम्ही करत असाल, फक्त युट्यूबवरच्या तुमच्या अभ्यासाशी, तुमच्या विषयाशी निगडीतच व्हिडिओ बघा. बाकी तुम्ही म्हणाल मी चला 10 मिनिटं रील बघतो, अजिबात नाहीये. 20 मिनिटं मी एखादी वेबसाईट बघतो, वेब सिरीज बघतो, अजिबात नाही. अभ्यासाव्यतिरिक्त नका बघू. पण शक्यतो तुम्ही मोबाईल पासून आदल्या दिवशी दूर राहा. टीव्हीवरती वाटलंच तर व्हिडिओ बघा. आपला व्हिडिओ तुम्हाला, तुमचा जर टीव्ही जर का तुमचा हे टीव्ही असेल चांगला, तो आपण ज्याला कनेक्ट होतो इंटरनेट, त्याच्यावर तुम्हाला युट्यूब चालत असेल तर तिथे तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बघू शकता शैक्षणिक. पण बाकी सोशल मीडियापासून आपल्याला आदल्या दिवशी दूर राहायचंय. सोशल मीडिया म्हणजे WhatsApp, Instagram, Facebook या सगळ्या गोष्टींपासून पेपरच्या आदल्या दिवशी आपल्याला दूर राहायचं आहे. त्याच्यानंतर हलका आणि पौष्टिक आहार घ्या. पेपरच्या आदल्या दिवशी बाबा चला, पेपरच्या आदल्या दिवशी मी मस्तपैकी काय करतो, मोठाच कार्यक्रम करतो. आता उद्या पेपर आहे, आज पार्टी करतो, फुल एकदम चिकन मसाला, चिकन राईस, फुल पोट भरून दाबून खाल्लाय, उभं राहायला जागा नाही. अशा फालतू गोष्टी करायच्या नाहीये. जास्त खायचं नाहीये. काय होतं माहितीये का,
नंतर मग दुसऱ्या दिवशी काय झाला पोटाचा त्रास तर कोण बघणार? ऍक्च्युली पेपरच्या संपूर्ण काळामध्ये आपण हलका आहारच घेतला पाहिजे. तर हलका आणि पौष्टिक आहारच घ्यायचा आहे. घरगुती जेवण, वरण, भात, भाजी, चपाती बास एवढंच. बाकी जास्त खात बसायचं नाहीये. तेलकट-बिलकट खाणं टाळायचं आहे. नाहीतर पेपरच्या टायमाला गडबड होईल. दुसरी गोष्ट कॅफीन, एनर्जी ड्रिंक्स टाळा. कॅफीन असेल किंवा एनर्जी ड्रिंक ज्या असतात, त्या कोल्ड ड्रिंक असतात, त्या सुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत. पुढचा मुद्दा, लवकर झोपा. भाऊ, पेपरच्या आदल्या दिवशी लवकर झोप. नाहीतर चाललाय 2 वाजेपर्यंत टाईमपास, 2 वाजेपर्यंत वाचतोय, 3 वाजेपर्यंत वाचतोय आणि पेपरच्या टायमाला पेपर लिहिताना झोप लागली. पेपर उद्या आहे ना, आज तुमची 6 ते 7 तास झोप झाली पाहिजे, 7 तास. जर झोप नाही ना झाली, तुम्ही 4 तासच जागताय ना फक्त, पेपर लिहिताना तुम्हाला आठवणार नाही. वर्षभर काय केलं नाही 1-2 तासात काय होणार आहे? काय नाही होणार. 6 ते 7 तास झोप झाली पाहिजे. तर ती झोप झाली नाही, पेपर लिहिताना अडचणी निर्माण होऊ शकतात, आठवणार नाही. ओके. दुसरी महत्वाची मुद्दा, जास्त विचार करणं टाळा. जास्त विचार आणि चर्चा टाळा. मित्रांसोबत चर्चा, "अरे उद्याच्या पेपरला काय व्हायचं? उद्याचा पेपर लय अवघड जाईल. उद्या काय करू? हां ना, उद्या सकाळी लवकर निघू, उद्या बसने निघू, ह्याने निघू, त्याने निघू." टाईमपास चर्चा. "तुझा झाला का रे अभ्यास?" तो म्हणतो, "हो, माझा झाला." "तुझा झाला का?" "हां, हां, माझा पण झाला. पण चालू आहे रे, लय टेन्शन आलंय. असं तसं सकाळपासून असं झालं, तसं झालं." आणि चालू आहे आपली चर्चा. नुसता टाईमपास चाललाय. अजिबात फालतू कुणाशी चर्चा करायची नाही. आपला अभ्यास करायचा आहे. विषय संपला. ओके. पुढचा मुद्दा, शांत राहण्याचा प्रयत्न करा. टेन्शन नाही, बी पॉझिटिव्ह, बी काल्म. शांत राहायचंय. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेतलं तर वाचताय ते लक्षात राहणार नाही. यावर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेले आहे. त्याच्यामुळे पेपरच्या काळामध्ये जास्तीत जास्त आपण शांत राहायचंय, रिलॅक्स राहायचं एकदम. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. आणि झोपेच्या गोळ्या घेऊ नका. काही-काही मुलांना झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेतात. असं आपण तर नाही करत, पण या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे. या गोष्टी टाळल्या पाहिजेत. मी बाजूला होतो. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर पेपरच्या आदल्या दिवशी मित्रांनो, आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनल पटकन सबस्क्राईब करा. कारण बोर्डाच्या पेपरच्या अनुषंगाने खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या आपल्या YouTube चॅनलवर चर्चा होत असते. तर आजची चर्चा इथेच थांबू. थांबण्याच्या अगोदर 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट, आपला एक YouTube चॅनल आहे सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यावर गणिताच्या व्हिडिओ तुम्हाला इंग्लिशमधून बघायला मिळतील. दुसरी गोष्ट, 10वीच्या तुम्हाला जर का सर्व विषयांच्या इम्पोर्टंट प्रश्नपत्रिका हव्या असतील, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या आणि काही इम्पोर्टंट विषयांच्या नोट्स व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. तर आजची चर्चा इथेच थांबूयात. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.